नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, याचं नाव आहे मायवी शाणे आणि आमा. आणि काय ते नंदुबाईची स्टाईल मारते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात मंडळी, तशी ही पण नवीन दिवसाची नवीन सुरुवात मंडळी. काय नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमची सुरुवात पण जुनी आहे, तुम्ही पण जुनाट आहे आणि तुम्ही पण एक नंबर ते गंज लागलेले आहे डोक्याला दोघीच्या दोघी. आणि ती नंदू पण हिची स्टाईल मारते, ते दोन्ही हातांनी कशी अशी बाय करते बघितलं. आजकाल रील बघितलं असेल तर तुम्ही बघा, एंडला ना शॉर्टच्या एंडला वगैरे कसे ते दोन्ही हाताने अशी बाय करते. घाणेरडी दोघी पण इतक्या, म्हणजे पूर्ण खानदानच इतकं घाणेरडं आहे ना, बघूनच किळस येते. आणि हिने तर मुलाचं आजारपण चांगलंच छापून घेतलं. म्हणजे कशाचं काय काय छापायला काय घेतील ना, याचं काही म्हणजे काही नेम नाही. ती आता काय सगळं खोटं बोलून बोलून छापते आणि ही काय मी खरं दाखवते म्हणून काय वाटेल ते दाखवत सुटली आहे. 5-6 व्हिडिओज त्याच्यावरच टाकले, नुसतं आजारी आहे हे ते तुकडे तुकडे करून करून आपले विकले, आपले सगळं आता आजारपणाचा खर्च काढताय. मागे तर सांगितलंच अंड्यांनी की ताई तू सोड बिंदास जॉब आणि आम्ही आहोत, तुला पोचतो आम्ही म्हणून. आणि आता आता ताईने एकदम सिरियसली घेतलं, तर ताई म्हणते ठीक आहे आता तुम्ही पोचतातच आहे तर ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते काय ना काहीतरी, काय पण टाकते. आता आजारी आहे तर आजारी, माझा मूड नाही, मला काय सुचतच नाही. व्हिडिओ काढायचं बरं सुचलं ग, असं वाटत होतं ना असं हातावर एक फटका मारावा आणि तो ना जिथे कुठे लावलाय ना तो कॅमेरा, तोच असा एक लाथ मारून उडवून टाकावा. काय तर नाटकं करते, इतकी भामटी आहे ना, हिचं नाव उगाच नाही भामटी ठेवलं. अजून एक गोष्ट यांच्या दोघींमध्ये सिमिलर आहे, ती म्हणजे यांच्या आयुष्यातली माणसं हळूहळू हळूहळू सुमडीत गायब होतात. म्हणजे भामटीची तर आपण गिनती बघितलीच आहे की कसं तिच्या आयुष्यातनं एक 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 करून तिचे फ्रेंड्स, तिचे पण फ्रेंड, बेस्ट फ्रेंड जिने एकदम रडत होते, माझ्या पोटात एवढं बाळ होतं आणि मी काय करतो, मला कपडे धुवायला पडेल. ह्यांचा भाऊ होता, ह्यांचा भाऊ इकडे राहायचा आणि त्याचे एवढे जीन्स वगैरे मी हाताने धुवायचे. मला इतकं त्रास व्हायचा, मी ओली बाळ तिळ होती आणि कोणी माझा विचार नाही केला. एवढं प्रेग्नन्सीमध्ये मी त्याच्या गाड्या जीन्स धुवायचे. तेव्हा माझी मैत्रीण टंबो ती मला म्हणाली की तू EMI वर एक मशीन घेऊन टाक. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी मशीन घेते. आणि मग मी मशीन घेतलं, त्याचे पैसे पण तिने भरले, तिच्या सासूकडनं घेतले. तिच्या सासूकडनं घेऊन तिने मला ते पैसे दिले, त्या पैशाची मी मशीन घेतली. हळूहळू करून मी तिचे पैसे परत केले, पण त्यावेळेला तिने मला मदत केली. एवढी जीवा भावाची मैत्रीण गायब झाली. हा सासूने पैसे दिलेले ना, मग आता सासू गेली ढगात, तर मग ही जीवाभावाची मैत्री सदम्यात गेली वाटतं. सासू गेली, मग सासूचे पैसे जिला द्यायची तिच्याशी पण सासूबरोबर संबंध पण गेले असं वाटतं काहीतरी. खरं नाही, किती दिवस मातब मनवते काय माहिती. तसंच हिची बहीण गायब झाली. मग म्हणजे असे बऱ्याच कॅरेक्टर्सने कल्टी मारली ना. मग एक फक्त ती मशालची कोणतरी आत्य बहीण आहे, तिला धरून आपलं ताई ताई करून तिला धरली. आणि आता बघाल तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर तो जिरू पण गायब आहे. तो जिरू कुठे दिसतच नाही. तो गावाला पाठवून दिला, त्याला गावालाच राहायला वाटतं. तो अजिबातच त्याचा काय आसभास नाही, नाही तर तिथेच असायचा ना खेळत, नाही तर आवाज तरी यायचा, नाही तर खायला देते त्याला हे ते करून असं दाखवायची. आता वाढदिवस वगैरे पण काहीतरी त्याचा बड्डे होता का त्याच्या मम्मीचा बड्डे होता ॲनिव्हर्सरी, ते पण गेलेली कॉन्टेंट छापायला. पण हल्ली आता गायब आहे, सटकलाय जिरू. आता मी बोलली ना तर आता भामटी काय ना काहीतरी त्याच्यावर एक्सप्लेनेशन देईल, नाहीतर आणेल त्या जिरूला, नाहीतर काहीतरी सांगेल असं हळूच की बाबा असं आहे आणि तसं आहे आणि कुठेतरी नाही आहे ते. मला अशी कॉमेंट आलेली, असं भामटेगिरी नाही करायची, खोटं नाही बोलायचं, सरळ सरळ सांगायचं की पॉडकास्टला उत्तर देते म्हणून. नाही तर बोलायचं नाही, बोललीस ना तर रट्टे देणार मी. तर हिची जशी नंदू आहे ना तसंच हिचं पण आहे. नंदूचे पण कसे सगळे हळूहळू हळू गायब, तर कारण हे माणसंच अशी आहेत, ह्यांच्याबरोबर कोण टिकूच नाही शकत. ते नवरे पण का टिकले का कसे, ते काय असतं की सारख्याला वारखा आहे ना, त्याच्यामुळे ते फक्त टिकलेत त्यांच्याबरोबर, कारण ते पण काय कमीचे नाही आहेत. तू उघडी तर मी नागडा असा प्रकार आहे, तर त्याच्यामुळे एकमेकांना झाकतायत बस. बाकी कोणी यांच्याबरोबर राहणार नाही बाबा. हेच भेटले हेरून एकमेकांना एकदम चुनके पकडाय. आणि एकदमच म्हणजे ना ते असं गरीब लोकांचे असं घर खेळ असतो ना, तसं हिच आहे. म्हणजे ठीक आहे मी रियालिटी दाखवते वगैरे, पण हे नाही, गरिबी बघून पण म्हणजे एकदम असं वैताग येतो. असं ते काय तर एक टरबूज आणलं तर ते टरबूजच दाखवत बसते आपलं. आता मी एक टरबूज कापते आणि बघा असं छान अशी साखर टाकते याच्यावरती आणि छान पोरांना खायला देते. म्हणजे ते असं काहीतरी एकदमच ते पुराण काळातल्या अशा जुन्या मूवीमधल्या हिरोईन असतात तशी ॲक्टिंग काहीतरी करतात हे असं. म्हणजे
स्वतःला काहीतरी असं समजतात आणि स्वतःचेच काहीतरी व्लॉग रूपी फिल्म प्रोड्यूस करतात वाटतं. काय तर मी आता हे कापते बघा असं छान असं, तर तो म्हणाला की मला खायला दे. मग त्याच्यामध्ये असं काहीतरी बडबडायचं आणि छान अशी साखर बिखर टाकायची, छान असं कापून असं खायला दिलं. पोरं म्हणजे एक मिट्टू, ए गुड्डी गुड्डी काय करते, येडी गुड्डी येडा पप्पा, ए गुड्डी मला टरबूज दे पप्पा, येडा गुड्डी मला दे, येडा पप्पा आहे. मिठू मिठू पोपट बोलतो कसा चावट, चावटच आहे हिचा मिठू. आणि काय ते आता आता कळलं की हिला जेवण वाढण्याची पद्धतच नाही आहे. वाढायचं तर सोडूनच द्या, ते नैवेद्य आता का असं दाखवते काहीतरी कारण, ते नैवेद्य दाखवायला तिथं जागा नाही म्हणून मी असं भाकर तुकड्यावरती सगळं वाढते आणि ठीक आहे मनात भाव आणि हे ते असं. तर तसंच जेवणाची पण हालत आहे. म्हणजे ज्या प्लेटमध्ये भाजी घ्यायची ते छोट्या प्लेटमध्ये, त्या प्लेटमध्ये ही चपाती ठेवते आणि ज्या ताटामध्ये चपाती ठेवायची आणि ती छोटी प्लेट ठेवायची त्या ताटामध्ये ही पसरून एकदम भाजी वाढते. म्हणजे ते सगळं ताटभर ती भाजी पसरलेली असते आणि वेगळ्या एका छोट्या प्लेटमध्ये चपाती देते. अगं येडे भामटे, म्हणजे खरंच यार किती ते घाणेरडेपणा आणि एकदम असं म्हणजे ते ना, मी बोलली ना एकदम दारिद्र्य म्हणजे नेक्स्ट लेवलचं काहीतरी वाटतं हिचं व्हिडिओ बघून. असं वाटतं की अशी माणसं आहेत अजून, असेही जगतात लोक. आणि जगतात तर जगू दे, पण जे ज्ञान द्यायला येतात ना, आणि आम्ही मोठे शाणे आणि आम्हाला सगळ्यातलं सगळं माहिती आहे आणि तुम्हाला सगळं शिकवणार आणि बचत काय आणि काय काय त्या पॉईंटवर येते मी नंतर. तर असल्या गोष्टी जे सांगायला येतात ना, तर असं वाटतं की भाई तुम्ही तर एकदम कुठे एकदम मागासलेले कुठच्या कुठे, तुम्हाला स्वतःला इतकं अपग्रेड करण्याची गरज आहे, तुम्ही लोकांना काय सांगताय? स्वतःकडे लक्ष द्या आधी. आणि स्वतः किती आपण मागासलेले, आपल्याला स्वतःला किती स्वतःला इम्प्रूव्ह करायची गरज आहे ते बघा. स्वतःला इम्प्रूव्ह करा, नंतर लोकांना शिकवायला या. आले मोठे ह्यांना तर असं वाटतं ना की बाबा काय यूट्यूब चॅनल काय ओपन केलं, यूट्यूबवर आलो म्हणजे आपण आता काही धडे द्यायचे, काही शिकवायचं, खूप मोठी अक्कल आली ह्यांना. ते काल मी एक रील टाकलं आहे ह्याच्यावरती, आपलं इंस्टाग्रामवरती, जर बघितलं नसेल तर बघून घ्या. म्हणजे ही इन्फ्लुएन्सर्स, जे मला हेच म्हणायचं आहे की जे पण सोशल मीडियावर आहे त्यांना सरसकट इन्फ्लुएन्सर हा जो टॅग देण्यात आला आहे ना, तो जरा खोडून काढला पाहिजे. म्हणजे ते बरोबर नाही आहे. कोणी रील स्टार असतो, कोणी बी ग्रेड काहीतरी कॉन्टेंट प्रोड्यूस करत असतं, कोणीतरी भिकार कॉन्टेंट प्रोड्युसर असतात. म्हणजे असे वेगवेगळे कॅटेगरी आहेत, कोणी DBS असतात. हे सगळेच इन्फ्लुएन्सर नाही आहेत. आणि हिच्यासारखे तर म्हणजे काय, यांना काय इन्फ्लुएन्सर म्हणायचं? ही काय इन्फ्लुएन्स करते लोकांना? खोटं बोलत नाही, खोटं बोलत नाही, खोटे टायटल देण्यात एक नंबर आहे. उगाचच आईची आठवण येते वगैरे काही टायटल द्यायचं. त्याच्या आदल्या व्हिडिओमध्ये सासूबद्दल बोलली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आजारी असलो की वाईट वेळ आली की आईची आठवण येते असं म्हटलं की लोकांना माहिती आहे की म्हणजे लोक फसतील, लगेच येतील बघायला काय आता आईचं काय बोलते. कालच सासूबद्दल बोललेली आणि मशालला आली काय, मशालचा फोटो बिटो. अरे तू आहे ना, तू तर सांगूच नको यार. तुला ना आणि तुझ्या खानदानाला चांगले ओळखू नये आम्ही. आणि हे स्पेशली हे DBS वाले, हे तुम्ही कोणाचे सगळे नाही आहे आणि तुम्ही काही अजिबातच काही म्हणजे साळसूतपणाचा आव तर आणूच नका. मी असं नाही, मी तसं नाही. त्या नंदूला टोमणे मारायला बोलते की मी तर जे आहे ते दाखवते, मी खोटं नाही दाखवत, जे आहे ते आहे, काय करायचं आहे आपल्याला खोटं दाखवून. तर बाई तू दाखवणार पण काय आहे? खोटं दाखवायला पण आहे ना काहीतरी ते हिंमत करावी लागते बाबा. तुझी तर नंदू, ती तर बेशरम आहे आणि तोंड उचकटून येते. त्याच्यामुळे तिचं तर वेगळंच आहे. ती किती वेळा पकडली गेली, तोंडावर आपटली तरी बोलते. पण तिच्याकडे काहीतरी आहे तरी. तुझ्याकडे काय आहे? तू काय दाखवणार काय आहे? तू ठरवलंस पण की खोटं बोलायचं, तरी पण खोटं बोलायला पण काहीतरी दाखवावं लागेल ना. खरबुजा दाखवणार तू काय? 1 रुपया दाखवणार की काय? शॉर्मा दाखवणार की चायनीज दाखवणार की काय दाखवणार तू? म्हणजे काय बाई, तू ना लायकीत राहा. दुसऱ्याचं काढताना ना स्वतः आपण तेवढं असावं लागतं. नुसतं आपलं आडून बोलायचं, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली भाभीजी. ती चेन काय तुटली तर ते चेनचंच घेऊन बसली आणि ती चेन दाखवते आणि काय म्हणजे असं दाखवायला की हो आमच्याकडे बघा सोनं आहे आणि एवढं नुकसान झालं आणि काय तर एवढं कष्टाने आपण कमवतो. तर कष्टाची किंमत म्हणजे आपल्याला काही असं सहज मिळत नाही ना. आपल्याला कष्टाने घ्यावं लागतं आणि सगळ्या कष्टाच्या गोष्टी आहेत त्या. आणि आपण किती मेहनत करतो तेव्हा एखादी गोष्ट ही जेव्हा अशी होते ना, तर मग असा तेव्हा आपल्याला कळत. उगाच आपलं काहीही बोलायचं. म्हणजे ती तिथे बोलते की आम्ही खूप मेहनत केली आहे याच्यासाठी, आम्ही म्हणजे मण्यारने हे केलं आहे आणि मी ते म्हणजे मी काय, तिने काय केलं आहे माहिती नाही, पण मण्यारचं काहीतरी सांगत असते. तर बाबा ती काहीतरी घर गाडी घेण्याच्या गोष्टी करते आणि त्याच्याबद्दल बोलत असते. तर ती इट्स अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट. तर ती काहीतरी बोलते
चल ती ठगवू तरी शकते, तू अगेन तू काय ती एक चेन दाखवून आपलं, म्हणजे ही आपल्या लेवलला, मी बोलते काय तुम्हाला, एकदम भिकारडेपणाचे चाळे तिचे, म्हणजे एकदम कसं काय आपल्या त्या किसननगरच्या फ्लक्झमबर्गमधलं काहीतरी ही आपला रिचनेस दाखवत असते. काय गरज आहे हिचं चेन तुटली आणि हे दाखवलं आणि ते केलं आणि असं, आणि ही 1 तोळ्याची असेल ना मशाल, 1 तोळे, मग काय करणार, 1 तोळ्याची आहे तर विकून टाक, बावळट कुठची, सोन्याचा भाव चांगला आहे तर मग दे विकून. आणि मार्विशला बरं नाही म्हणून मशालने पण सुट्टी घेतली. म्हणजे ते जाणार होते पण त्यांनी पण सुट्टी घेतली. हो ना मशाल, हो ना मशाल, हो त्याला बरं नाही ना, म्हणून मग मी नाही गेलो. म्हटलं राहू दे, माझ्या बाबूला बरं नाही, त्याला पण बसव घरी. मग 2 जण इथे फुल फ्लेजमध्ये सांगा, आहेतच तुम्हाला, रेडी आहेत, तयार आहेत पोसायला. सांगा आता आम्ही 2घंही बसतो. त्याच्यामुळे ही सारखी सारखी हिला ICUत भरती करावं लागतं आणि मग ही ICUत नाही आले की याला भरती करावं लागतं. तर असं मग दोघांचं मला करावं लागतं, तर मी पण बसतो, तुम्ही पोसा आम्हाला. तर तेच बाकी राहिलं आहे. नाहीतर मग ती वेळ येणारच आहे असा सुट्ट्या घेत राहिला तर. तू घ्यायची सुट्ट्या, काय झालं, तू किती पण काही कारणं सांगितले ना, त्या मारविशमुळे काय मी जॉब सोडला वगैरे, मारविश महत्त्वाचं आहे हे ते, तरी पण तुला काढली आहे. या लेवलवर सुट्ट्या घेणार तर कोण ठेवणार आहे. प्रोबेशन पिरियडमध्ये असतानाच आपलं पहिल्या 10 दिवसातच सुट्ट्या घ्यायला सुरुवात, आणि माज किती तो, ते आता मशालला शिकवते, म्हणजे त्याला पण बसवणार वाटतं ही घरी. आणि काय मी आजारपणातनं उठले तर हा आता आजारी पडला, आमच्या मागे काय लागलंय काय कळत नाही. काय नाही लागलं, ते ठोसत असतेस ना, कुठलं तरी काहीतरी खात असतेस, त्याच्यामुळे ते झालंय. काय नाही दाखवायचं असं मी घरातलं खाते आणि हे ते, आणि कसं ते अस्वच्छता आणि कसली ती भांडी आणि कसलं ते काय करत असते, त्याच्यामुळे तुला ते झालंय सगळं. आणि काय तर मी तुला आजारपणातनं उठायला काय लागत नाही, काही छोट्या छोट्या गोष्टींना ICUत भरती होते, आजारपणातनं उठले म्हणे. आणि काय ते ह्यांची, म्हणजे ना मला जे लोक असं, म्हणजे आई वडिलांचं असं काहीतरी कौतुक, असं आपले आई वडीलच जगा वेगळे, तर मला ना त्या लोकांना ना असं सांगावंसं वाटतं, मग ते मुलाचे असू दे नाही तर मुलीचे असू दे, भाई काय असं जगा वेगळं काय नाही केलं, म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं असेल तर बोला. पण मी आजारी होते तर माझ्या आईला एवढे मुलं, मग त्यांनी कसं काय तरी पण बघितलं असेल, त्यांनी कसं काय केलं असेल, तो जमाना वेगळा होता. आणि एवढी मुलं, तर मग आता एवढी मुलं आता झाली आहेत मुलं, तर केलं आता त्याच्यामध्ये एवढं काय बोलून दाखवायचं काय हे नाही. आणि जर तुम्ही बोलता ना तर मग समोरच्याचं पण, म्हणजे काही ज्या जबाबदाऱ्या असतात त्या एकदम सिमिलर असतात. म्हणजे त्यातली एक कॉमन जबाबदारी आहे की आपलं मुलाला मोठं करणं, मग ते मुलाचे आई वडील असू दे नाही तर मुलीचे आई वडील असू दे, ते मूल आहे म्हटल्यावर ती, मग जसं तुझ्या आईवडिलांनी तुला मोठं केलं तसं त्याच्या आईवडिलांनी पण त्याला मोठं केलं. मग त्याच्या आईला तोडताना तर तुला काय नाही वाटलं, आणि स्वतःच्या आईचं तर काय आता हे नाही, तरी पण आता सारखी सारखी गोडवे गात असते. असले जे माणसं असतात ना, असले ज्या बायका 1 नंबरचे चॅप्टर असतात, म्हणजे जे नाही आहे ना त्याची उगाचच तारीफ करायची. माझी एक असं म्हणजे ओळखीची होती, तर तिला ना असं काय सासू सासरे नाही, काय नाही, तिला काय स्वतःचं काय, म्हणजे कधीच सासू सासऱ्यांचा काय अनुभव नाही. पण दुसऱ्यांच्या बाबतीत त्यांना नेहमी असं म्हणायचं की अरे माझे असते ना मी हे केलं असतं, माझे असते ना खरंच, म्हणजे ह्याची आई ना खूप चांगली होती, ह्याचे बाबा ना खूपच मस्त होते, आणि इतकं ना चांगले होते ना, म्हणजे खरंच इतकं देव होते, आणि ना आपण असं करायला पाहिजे वगैरे, लोकांना सल्ले द्यायचे. बाई तुम्हाला काय माहिती, तू तर काय अनुभव नाही, काय नाही, माहिती नाही तुला काय असतं, कसली जबाबदारी नाही, पण दुसऱ्यांना मोठे मोठे डेंगे हाकायचे की मी असती ना, असण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात, जे आहेत त्यांना बघा. आता तुझी आई गेली, आता तिचं सांगून काय उपयोग नाही आहे भामटे, त्याची आई आहे ना, मग तिला बघ एवढीच जर चांगली आहेस तर. त्या मसल्याच्या तोंडात ना अक्षरशः लाळ पडते, ती लाळ आहे ना खाली टपकली त्या मेथीच्या भाजीमध्ये. बघा तुम्ही, तो सांगतोय ना एक्झॅक्टली त्या पॉईंटला बघा, तो बोलतो मला शेंगदाणा घातलेली आवडते, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही, त्याच्या तोंडातनं अक्षरशः अशी लाळ गळून त्या भाजीत थपाक्कन थुक उडाली आहे त्याची. घाण नुसते असलं खातात आणि मग आजारी पडतात नुसतं. आणि त्याला एवढीच आठवण येते ना, आता येते ना बहीण, तर तिला सांग का करून घालायला. त्याला खूप त्याची बहीण सारखी आपली ते शेंगदाण्यात मेथी कालवत असते शेंगदाण्याच्या कुटात, तर तिला सांगा ती करून घालेल्याला रस्सा भाजी. आणि भामटी काय म्हणते की मी करणार होती, असं काय नाही, मला असं काय आवडत नाही का नाही करायचं असं, मी यांच्या आवडीचं पण करते, मी करणारच होती पण माझा मूड गेला म्हणून मी नाही केली. अरे मूड गेला तर मग ती तुझ्या आवडीची मेथीची भाजी तरी कशी केलीस तू?
मूड गेला तर मग तू करायलाच नाही पाहिजे ना. मूड गेला तर स्वतःच्या आवडीचं बरोबर केलं, पण त्याच्या आवडीचं नाही केलं कारण मूड गेला मॅडमचा. आले मोठी. हेच आहे, हाच असतो खोटारडेपणा. खोटारड्याला ना खोटं आपण बोलतोय हे नाही कळत. आता मी बोंबलीला बोलते म्हणून ही लगेच ती खोटं बोलते, ते आम्ही असं नाही करत तसं नाही करत. तिला पण नाही कळत, तिला पण अशीच सवय लागली आहे जशी तुला लागली आहे ना. असंच काही उघड खोटं बोलायचं. खोटं बोलणाऱ्याला जाणीव नाही होत की तो खोटं बोलतोय. मला कळतं ते. त्याच्यामुळे तुझे भामटेपणा बंद कर, समजली ना. फालतूगिरी. गपखाती भेंडीची बोलत होती, मेथीची भाजी भेंडी. आणि मग माझी हिंमतच नाही होत शूट करायची, आणि मला एकदम हिंमतच होत नव्हती. मला एकदम कसं तरीच होत होतं. मग त्याचं रक्त घेतलं, असं घेतलं, ते केलं. तर मग बरा व्हिडिओ काढलास. हिंमत नाही होत म्हणजे का हे धडधडीत खोटं नाही तर काय. म्हणजे बोलायचं माझं हिंमत नाही होत, मला हेच नाही, माझा मूडच नाही. पण आपला कॅमेरा चालू, बोलणं चालू, सगळं मला काय सुचतच नाही. चांगलं सुचतंय. कॅमेरा धरायचं सुचलं ना, ऑन करायचं सुचलं ना, बडबड करायची सुचली ना, त्याच्यावर कमवायचं सुचलं ना. लालायक बाई हट. आणि कुठे ते लाईक शेअर बोलावं ते पण या लोकांना समजत नाही. म्हणजे तो आजारपणाचा व्हिडिओ, माझ्या मुलाला ॲडमिट करायला लागते का, माझ्या मुलाचं रक्तच घेतलं आणि ब्लड टेस्टच, आणि मग असं झालं, हालत खराब, अशा कॉन्टेंट. मुळात हे कॉन्टेंटच इतकं फालतू, इतकं थुकरट. म्हणजे खरंच असं म्हणजे ना, लहान मुलं आहे म्हणून सोडून देते. ही असती ना, हिला तर मी पोचवलीच असती. म्हणजे अशांचं ना असंच झालं पाहिजे. यांना कळतच नाही की कुठे थांबावं, काय दाखवावं, काय बोलावं. ते कॉन्टेंट दाखवून मुलाचं ही एकदम काळजीवाहू आई, आणि म्हणे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. ती घाणेरडी बोटं हलवायची अशी ना बोटं ना. मला असं वाटतं तो गोलमालमधला अजय देवगणलाच पाठवून हिची बोटं ना सगळी अशी वाकडीच करून टाकूची. पागल बाई, काय बडबडत असते. काय तर त्या मुलाचा आजारपण आणि हे ते म्हणे लाईक करा आणि शेअर करा. काय करू लाईक आणि शेअर करण्यासारखं काय. आणि हे फालतू तुझं कॉन्टेंट बघायला सबस्क्राईब तर का मुळीच नाही करणार. हट. ते काहीतरी CRP काहीतरी कमी. आता काय मला माहित नाही CRP काय CRP आहे. अरे दोन्ही सेमच बोलते तू. CRP आहे का CRP आहे म्हणजे काहीतरी. आणि मग नंतर हिने वेगळंच काढलं. हिला ना समजतच नव्हतं की ते CRP आहे की CRF आहे काय आहे. म्हणून मग CRF वेगळंच. म्हणजे फी हे लेटरच नाही आहे इंग्लिशमध्ये, पण हिने काढलंय ते शोधून. आणि म्हणजे F आणि P चं मधलं मिळून फी. वा. F+P फी. CRF. आणि काय बोलत होती, मी आता ठरवलंय मी दर दिवशी व्हिडिओ टाकणार, न चुकता व्हिडिओ टाकणार. फक्त काल माझं थोडं राहून गेलं. मला मी आता एकही दिवस सुट्टी घेणार नाही. कारण बोलून कट लावला. का खरी आहेस ना तू, सांग ना कारण का नाही सुट्टी घेणार तू. म्हणजे वाटेल त्यावर पैसे कमवणार ना तू, म्हणून तुला सुट्टी नाही घ्यायची. हेच रियालिटी आहे. मग सांग ना इतकी सच्ची आहेस तर. म्हणजे तुझं थुकरट कंटेंट का बघायचं लोकांनी. आणि ही मोठी मादरी इंडिया बनायला जाते. काय तर म्हणे की मला फक्त काही नको, काही नको, मला फक्त माझं बाळ पाहिजे आणि मी पाहिजे, म्हणजे मशालपट पाहिजे, आणि मी माझ्या बाळाला मी स्वतःला सावरून घेईन आणि माझ्या बाळाला पण मी सावरून घेईन. अगं सावरून म्हणजे काय. आता काय एवढं काय झालंय की काय पहाड काय झालं काय आहे एवढं सावरून घ्यायला की काय. म्हणजे आता ना नको ना भामटे माझ्या तोंडातनं, नको ना लहान पोरांसाठी अपशब्द काढायला लावूस. तू काय व्हेंटिलेटरवर पोचलीस का. हातात घेऊन आयशीचं फिरत होतीस तसं स्वतः पोचलीस की मी स्वतःला सावरून घेईल का. कोण पोचलंय तुझं सावरून घ्यायला. तुला ताप आलाय त्याला. लहान आहे तो. लहान मुलांना होतं असं. सीझन बदलला काय झालं की चेंज थोडंसं लगेचच वातावरणात बदल झाला की होतो व्हायरल इन्फेक्शन वगैरे लगेच कॅच करतं. एक 4-5 दिवसामध्ये उतरेल तो. त्याच्यामध्ये एवढं मी सावरून येईन आणि मी त्याला सावरून. तुला काय माहिती आहे का काय बोलतेस ते. त्याला काय अर्थ आहे का तुझ्या बोलण्याला, की तू काय कुठल्या इंटेन्सिटीला जाऊन बोलते. तू पागल आहे का ग, येडी आहे का बावळट बाई. उगाचच ॲक्टिंग करायला आणि त्याला असं काहीतरी मोठं. आणि तो मसल्या तर तिथे असा बसलेलाच असतो असा बैल कुठचा बुजुई मशाल. त्याला तर काय हेच नाही. ही आंटीच आपली काहीतरी बोलत असते. या आंटीला आणून ठेवलंय घरात आणि वरून म्हणते की कशी दिसते ती, छान सांग कशी दिसते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही बावळट. काय आम्ही कशाला सांगू. आम्ही तुझ्यासारखे नाही आहे भाबीलवर. तूच बघ तिला. तुला कंटाळा आला का आम्हाला बघायला लावतोय. काढलीस का तिला आता. शी.
काढ तिला, म्हणजे भाभी लवर तरी कमवून देतील तुला तिच्या जीवावर. तुझ्यासारखे असतील ना छपरी भाभी लवर. मी बोलली ना मंडळी, ह्यांना फक्त ह्यांच्यासारखेच मिळालेले आहेत. म्हणजे हा भाभी लवर म्हणजे ह्याचं कॅरेक्टर बघा काय असेल, त्याच्यामुळे हा टिकलाय तिच्याबरोबर आणि ती टिकली आहे ह्याच्याबरोबर. सेम गोज फॉर बोंबल, मिडनाईट कम्फर्ट. एकदम मजनू आशिक आवारा आहे हा. आता ते काही गोष्टी आहेत जे यूट्यूबवर नाही म्हणून मी इथे काय बोलत नाही, पण त्या मी बघितल्यात आणि ठेवल्यात माझ्याकडे असा गुप्त, अशा गुपित आहे माझ्या कुपीत ठेवलंय मी. यू कम इन माय ड्रीम, यू आर देअर, टच मी, फील मी, हील मी, काय काय माहिती आहे ना असल्या. हा. आणि फायनली भामटीचा मारविश बरा झाला. तर भामटी एकदम फिल्टर बिल्टर लावून आणि साडी वेअर करून, मी आता साडी वेअर केली, मी साडी वेअर केली 4 वेळा. तो वेअर केला हा शब्द एकतर ह्या लोकांनी म्हणजे घाण कुठे वापरायचं ते पण नाही कळत. आणि हिच्यासारख्या तर म्हणजे दळिंदर बायकांच्या तोंडातनं तर आणिच घाण, म्हणजे अख्खं DBSच दळिंदर आहे त्यांच्या तोंडातनं. असं मी वेअर केलं ते काहीतरी वेगळंच वाटतं. आणि रिंग लाईट वगैरे पण काहीतरी घेतली आहे, येल्लो लाईट, येल्लो कलरचं लावून ते असतात ना व्हाईट येल्लो असं कलरफुल असे चेंज होतं, तर तसं वाटतं घेतलेली आहे. भाक्कन तोंडावरती पिवळा रंग मारून एकदम पांढरी फटाक होऊन बसलेली असते फिल्टर बिल्टर मारून. आणि काय तर म्हणे की मी स्वामी समर्थांना बोलली होती, स्वामी समर्थांच्या कृपेने, आणि मी बाप्पाला पण बोलली. आणि त्या दिवशी तर मी उभं राहून मोठ्याने बोलली, हे टिटवाळ्याच्या बाप्पा. अरे 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 अरे, म्हणजे ती स्वामी समर्थ, मग स्वामी समर्थांना फक्त असं बोलली तर मग बाप्पा नाराज होईल, कारण बाप्पाला पण बोललेली म्हणून मग बाप्पाला बोलली हे म्हटल्यानंतर मग परत स्पेसिफिकली टिटवाळ्याचा बाप्पा, कारण मग टिटवाळ्याचा बाप्पाला बोललेली तर मग नाराज होईल ना तो. असं कसं तू बाप्पा बोलली, बाप्पा वेगवेगळे बाप्पा आहे. हां, तू कुठल्या बाप्पाला बोलली, तू दादरच्या बोलली, सिद्धिविनायकला बोलली की टिटवाळ्याच्या बोलली की महागणपतीला बोलली की आणि कुठल्या बोलली ते स्पेसिफाय कर. म्हणून मग टिटवाळ्याचा बाप्पा. अगं भामटे, इकडे देईन ना अशी सांकन. स्वतःच्या लायकीत राहा, लेवलमध्ये राहा, अवकातीत राहा, समजली ना. मी बाप्पाला बोलली की त्याला बरं कर, आणि मी बोलली आणि ते शक्य झालं. हां, शक्य नाही झालं, शक्य झालं. शक्त, अशक्तचा शक्त झाला तो. अगं बाई, म्हणजे ना कसली आहे ना ही, कसली आहे, मी काय बोलू. म्हणजे झमुऱ्यानंतर कोण असेल ना एक नंबरचं सरपट तर हीच आहे ती यडपड बाई तुत्तम. जी रीलवरती जी छपरीगिरी करते, ते शॉर्ट्स टाकते, ते तर बघवत पण नाही, थुकायच्या पण लायकीचे नाही आहेत ते घाण कुठले. आणि आजच्या व्हिडिओला तर काय कॅप्शनच ऑन होत नव्हतं, कॅप्शन ऑफ करून ठेवलेलं. म्हणजे हिने ठेवलं की यूट्यूबनेच बंद केलं, यूट्यूबलाच समजत नसेल काय क्या कहना चाहते है. तर मंडळी, आज मी आपल्या दैनंदिन जीवनातला एक विषय घेऊन आली आहे. असं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की असं दैनिक काय असतं, दैनिक असतं, दैनंदिन असतं, त्याच्यातलं दोघांचं मिळून असं दैनिक झालं का. जसं CR फी झालं तसं, P आणि F फी, तसं दैनिक आणि दैनंदिन. ग फार दयनीय अवस्था आहे ग तुझी. दैनंदिनचं मला माहिती नाही, पण तुझं जीवन दयनीय आहे अगदी. त्याच्यामुळे तू ना कामधंद्याला लाग. हे तुझ्यासाठी नाही, फालतूगिरी करू नको, नाहीतर मी तर तुला सोडणार नाही, हात धुवून मागे लागणार तुझ्या, समजली ना. फालतूगिरी बंद कर, मी सांगते तुला मावसाड. अरे भामटे. आणि किती ते सेव्हिंगमध्ये असं एसीचं सांगणं चाललेलं. हो ग बाई, AC आहे तुझ्याकडे, लावतेस का आता. आणि राहिला प्रश्न त्या काय सेव्हिंग्ज आणि तुझं काय खर्च आणि दैनंदिन जीवनातला, तर त्याच्यामध्ये आता फरक पडला असेल ना. मग आता तुला परत सगळा बजेटिंगचा व्हिडिओ परत घेऊन यायला लागेल, कारण आता मसल्याच्या पगारात कसं काय भागतं, कारण तुझाच पगार मेन होता ना. तूच घरी बसली आता कसं मग, आता 50% पगार हे झाला असेल ना, कमी झाला असेल. आता घर खर्चाला कसं करते तू, त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेऊन ये. का आता अंड्यांकडनं वसूल करते ते पैसे, तरी पण नाही होणार. कसं करते ग भामटे, सांग ना. आलीस ते व्हिडिओ घेऊन, आधी ह्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझं सगळं बजेटच हल्लंय आणि तू काय बजेटच्या गोष्टी सांगते.
आणि काय तर म्हणे की जे लोक बँकेत कामाला असते ना त्यांना 1 रुपयाची आणि अशी पैशाची किंमत, कारण आपला एक थोडंसं पण पैसे असं कमी झाले तर आपला चेक बाउन्स होऊ शकतं. आणि काय आपलं EMI वगैरे असेल तर ते पण मग जात नाही. मग त्यावेळेला आपल्याला कळतं आणि मग आपल्याला ते लोक चार्ज पण करतात. मग तेव्हा कळतं आपल्याला 1 रुपयाची किंमत. पण त्याच्यामध्ये बँकेत कामाला असण्याचं काय, म्हणजे बँकेतले कर्मचारी, हां ठीक आहे त्यांना माहिती आहे की ते लोक रिजेक्ट करतात वगैरे, तर त्यांना माहिती असेल. पण ज्याचा रिजेक्ट होतो त्याला पण माहिती असेल ना की आपला रिजेक्ट या कारणामुळे झाला, तर त्याच्यामुळे ती व्यक्ती बँकेत कामाला असण्याचा काही संबंधच नाही आहे. उगाच आपलं काही, कोणी दिली तुला स्क्रिप्ट? त्या मसल्याने, हां चौथी फेलने. बेबी कम माय बेबी, कम कम माय बेबी, यू आर माय बटरफ्लाय शुगर. आणि आधी बोलली की ते काय 1 रुपया जो असा असतो मग तो इथे तिथे खर्च होतो, म्हणून जे चिल्लर असतात ते तुम्ही गल्ल्यात आणून टाकत जा. मग तो गल्ल्यामध्ये तुमचे साठतात आणि मग तुम्हाला पण असं एकदम मिळतात आणि मग आपल्याला कधीतरी असं म्हणजे छान वाटतं असं खूप. तेव्हाच मी विचार करत होती की अरे पण ते सुट्टे पैसे पण कुठे कुठे लागतातच ना, असे की इथे तिथे ह्याला काय काय छोट्या छोट्या गोष्टीला कधी चिल्लर कमी पडली तर ते कट्टू लगेचच म्हणते की ते आपल्याला चॉकलेट वगैरे देतात आणि हे ते, मग त्यांच्याकडे नसेल तर मग ते घेऊ नका, मग त्यांच्याकडनं पैसेच घ्या आणि नंतर मग 1 रुपया पण ठेवा, कारण मग 1 रुपयाची किंमत असते. अरे पण आता 1 रुपया गल्ल्यात टाकल्यावरती मग आता 1 रुपया कुठून येणार? आता कसं मग त्या वेळेला सुट्टे लागले तर कुठून देणार? मग तेव्हा चिल्लर नसेल तर मग गल्ल्यात घरी यावं लागेल परत गल्ल्यातनं काढायला. म्हणजे तू नक्की काय ते ठरव, गल्ल्यात टाकायचे की स्वतःजवळ ठेवायचे. हां आणि दुसरी गोष्ट ते जीपे वगैरे आजकाल सगळेजण तेच सर्रास वापरतात. अरे हां पण त्याच्यासाठी अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत ना, तुझ्याकडे तर ते नसतीलच, आता तर अजूनच अवस्था बिकट असेल. त्याच्यासाठी एकदम जोरात प्रयत्न चालले आहेत. मुलाच्या आजारपणाचं पण भांडवल केलं तर ते पण जरा सांग ना की कसं. आता त्याच्यावर व्हिडिओ आणच भामटे, तू कसं मॅनेज करते ते. आणि नंदूबाई येते बाबा, काय खरं नाही. हां मज्जा मज्जा येणार आता. तर भामटे मी तुला इतकंच सांगेन, नको ग नको, तुमच्यासारख्या लोकांच्या ना तोंडून हे शोभत नाही. ज्यांना काय नाही फक्त स्वतःचंच चालवायचं आहे, त्याच्यामध्ये पण रडत असतात, त्याच्यामध्ये पण असं आणि माझं आम्ही असं आणि एवढं काटकसर आणि एवढं हे करून आणि एवढं आम्ही काय मेहनत करून आणि कष्ट करून आम्ही आणि आपल्या नवऱ्याचे कष्ट वगैरे. अरे तुझा नवरा तर फक्त तुलाच खायला घालतोय, पण असे कितीतरी फॅमिलीज आहेत की अख्खीच्या अख्खी फॅमिली ती व्यक्ती सांभाळत असते. कधी कधी 2-2 कुटुंब सांभाळत असतात. एक स्वतःचं फॅमिली आणि आईवडिलांची फॅमिली पण मुलं सांभाळत असतात. तुम्हाला तर कसल्या रिस्पॉन्सिबिलिटी नाही, काय नाही. जिथे काय होईल तर ते तुम्ही संबंध तोडून टाकले की भांडणं करून, आणि त्याच्यातनं मग नकोच ते सुंटी वाचून खोकला घालवला तुम्ही. आणि तुम्ही हे बसून लोकांना सांगता, ज्या लोकांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहेत त्यांना तुम्ही हे ज्ञान देता. काय शिकणार ते तुमच्याकडनं? काय शिकायचं काय? तुम्हाला शिकण्याची गरज आहे. तुम्हाला खूप खूप मागासलेले आहात तुम्ही, कुठेच नाही आहे तुम्ही, गिनतीत पण नाही आहे आमच्या. त्याच्यामुळे ना लायकीत राहा, पुन्हा एकदा सांगते मी. फालतू जास्त हुशारीचे ना नसलेली अक्कल पाजळू नकोस भामटे, समजले ना? घोडी कुठली, हस ना हस हलकट. चला तर मग मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. मला माहिती आहे बोंबलीचं म्हणजे खूप उच्छाद मांडला आहे. लवकरच घेऊन येते तिच्यावर पॉडकास्ट. तोपर्यंत तुम्ही खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आजचं पॉडकास्ट एन्जॉय करा. भेटू लवकरच. टेक केअर, बाय, मासलामा.